नमस्कार मित्रांनो, आपण मंगरुळपीर जिल्हा वाशिम या ठिकाणाहून हे जे घर आहे अश्विनी धामानकर यांचं घर आहे आणि आता काल जाहीर झालेल्या UPSCच्या निकालामध्ये यांना 582वी रँक मिळालेली आहे. ग्रामीण भागात राहून या मुलीने आपल्या संकटावर मात करून हे यश संपादन केलेले आहे. तर इतर मुलांना प्रेरणा मिळावी, विदर्भातील मुलांना प्रेरणा मिळावी आणि आपल्या विदर्भातील मुले बहुसंख्येने प्रशासनात जावेत यासाठी आम्ही मिशन IAS तर्फे या ठिकाणी तिचा सत्कार करण्यासाठी आलो आहे आणि तिला अमरावतीला 2 मेला होणाऱ्या कार्यक्रमाचं निमंत्रण देण्यासाठी आलेलो आहे. मी आपल्याशी जास्त बोलण्यापेक्षा ज्यांनी IASची परीक्षा पास केलेली आहे त्या अश्विनी मॅडम तुमच्याशी बोलणार आहेत, त्यांची यशोगाथा सांगणार आहेत. नमस्कार अश्विनी मॅडम. नमस्कार, मी अश्विनी प्रणाली संजय धामणकर. मी UPSC 2024च्या अटेम्प्टमध्ये देशातून 582वा रँक मिळवला आहे. मी मंगरुळपीर येथील प्राथमिक रहिवासी असून कवठळ या गावातून येते आणि माझे वडील माध्यमिक शिक्षक आहे आणि आई गृहिणी आहे आणि मला UPSC करायची प्रेरणा माझ्या स्वर्गवासी आजोबांनी म्हणजे दिगंबर स्वामी धामणकर यांनी दिलेली आणि मी माझं ग्रॅज्युएशन BDSमध्ये केलेलं नागपूरवरनं आणि त्यानंतर मी UPSCसाठी प्रिपरेशन चालू केलं. मी सगळा अभ्यास घरूनच केलेला, ऑनलाईन क्लासेस लावलेले दिल्लीवरनं आणि हा माझा 3rd अटेम्प्ट होता. फर्स्ट मेन्स आणि फर्स्ट इंटरव्ह्यू. बरं अश्विनी, तू सांग की तू सांगितलं की बा तू कुठले म्हणजे ऑफलाईन क्लासेस लावले नाहीत. खरं म्हणजे मंगरुळपीर म्हणजे तालुका म्हणजे आपला विदर्भाचा असा दुर्लक्षितच तालुका आहे, पण अशा परिस्थितीमध्ये तू हे श्रेय प्राप्त यश संपादन केलं तर तुला जी खरी प्रेरणा आजोबांनी दिली असं तू सांगते. आता या ग्रामीण भागातील जी मुलं आहेत त्यांना तू काय संदेश देशील या निमित्तानं? मी घरून राहून अभ्यास केल्यामुळे इथल्या सगळ्या मुलांना प्रेरणा मिळाली आहे की दीदी जर करू शकते तर आम्ही पण करू शकतो. कारण आज टेक्नॉलॉजीच्या युगामध्ये कोणीही वायफायचा, इंटरनेटचा आणि सर्व सुविधांचा वापर करून घरी बसून कमी खर्चामध्ये आपली स्वप्न पूर्ण करू शकतो. त्यामुळे मंगरुळपीर वासियांना आणि सगळ्या वाशिमकरांना आणि इवन सगळ्या जगातल्या पूर्ण भारतातल्या लोकांना एकच संदेश देईल की वेअर देअर इज अ विल देअर इज अ वे. आईबाबांची काय मदत झाली? आईबाबांची सगळ्यात मोठी मदत झालेली, कारण त्यांचा सपोर्ट होता, त्यांचं गायडन्स होतं, त्याच्यामुळेच मी आज इथपर्यंत आलेली आहे. बरं, परीक्षेच्या दरम्यान किंवा परीक्षेची तयारी करत असताना तू लग्न समारंभ, वाढदिवस? नाही, ते मी सगळे अवॉइड केलेले. मोबाईल कम्प्लिटली बंद, सोशल मीडिया सगळं बंद. मी मोबाईलमध्ये रिचार्जसुद्धा नव्हती टाकत, फक्त वायफायवर माझं सगळं चालू असायचं आणि लग्न समारंभ, सगळ्या मैत्रिणी मित्र सगळे दुरावलेले होते. आता सगळे रिझल्ट नंतर सगळे परत भेटत आहेत. आता आम्ही पाहतो आहे की तुझ्याकडे एका दिवसात हे जवळपास 200-300 बुके आलेले आहेत. म्हणजे मलाही नवल वाटलं, कारण की एवढे बुके आहेत आमच्या अमरावतीलाही नाही आहेत. म्हणजे तू पास झाल्याचा आनंद खरोखर सर्वांनाच झालेला आहे. आता ही ग्रामीण भागातली मुलं स्पर्धा परीक्षेची तयारी करतात, क्लासेस लावतात, पण बरीचशी मुलं नापासच होतात. पण क्लासेस लावणं गरजेचं आहे असं तुला वाटते का? मला असं वाटतं की स्वतःची जिद्द, स्वतःची चिकाटी आणि स्वतःची इच्छाशक्ती सगळ्यात महत्त्वाची आहे. क्लासेस तुम्हाला एक रस्ता दाखवू शकतात, बट ते तुम्हाला अल्टिमेट गोलपर्यंत निश्चितच नेऊ शकणार नाही. यू हॅव टू बी युअर ओन गाईड, फिलॉसॉफर अँड फ्रेंड. चला, तू चांगलं यश संपादन केलेलं आहे. मंगरुळपीरसारख्या गावात राहून तू जे यश संपादन केलं त्याबद्दल मिशन IAS तर्फे मी प्राध्यापक डॉक्टर नरेशचंद्र काठोडे तुझे स्वागत करतो, अभिनंदन करतो आणि 2 मे रोजी अमरावतीला भव्य अशा सांस्कृतिक भवनमध्ये तुझा सत्कार आयोजित केलेला आहे. तू आईबाबांसहित मित्रमैत्रिणींसह या कार्यक्रमाला यावं याचं निमंत्रण देतो. धन्यवाद. नमस्कार.